आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा त्या लगान टीम मध्ये तशासारखी आमची लगान टीम होती बरं का भाऊ म्हणजे कुणीतरी आपलं कशी तरी अर्धवट काट्या लावून ते पॅड जोडले त्या बॅटी आणल्या आणि कसं बसं खेळलो आम्ही निवडणूक कसं बसं खेळलो पण खेळलो तो खेळलो लोकांच्या आशीर्वादामुळे चांगलं चांगलं आम्ही झुडकून लावलो आणि भाऊ आता जर तुम्ही आम्हाला ते आयपीएल मध्ये आम्ही बघतो चांगल्या चांगल्या टीमला ते किट देतात पॅड देतात ते मालिश करणारा देतात हेल्मेट देतात प्रकाश दादा तुम्ही आम्हाला पॅड द्या भैयासाहेब तुम्ही आम्हाला हँगलोज द्या धनुभाऊची पडळीची बॅट थोड्या दिवसासाठी आपण घेऊ आणि अजितदादाकडून हेल्मेट घेऊ म्हणजे किती जरी गोष्टी आल्या आणि कसे जरी बॉल वाकडे तिकडे पडले तर ते बॉल अक्षरशः आपण स्टेडियमच्या बाहेरच टाकायचा की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मी काय काम करत असताना आम्ही काय फार मोठे कामं केले नाही पण आपण लोक सत्तेमध्ये असताना गोरगरीब लोकांचे आम्ही काम केले लहान लहान योजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून मग ते शेळ्याची योजना असेल रस्त्याची योजना असेल दलित वस्ती असेल समाज कल्याण असेल या विविध योजना आपल्याकडे पोहोचवायचं काम केलं आणि कर्जमाफी जर महाराष्ट्रात जर कुणी करायची असेल तर मित्रांनो पवार कुटुंबियाशिवाय कुणीच करू शकत नाही बरं का रोख ठोक कर्जमाफी काय रोख ठोक आणि आता त्या शासनाने लाजत गाजत 2-3 वर्षानंतर कर्जमाफी केली आहे आणि त्या कर्जमाफीमध्ये इतक्या अटी टाकल्यात एवढ्या आतापर्यंत निवडणूक झाली ती नेत्यांची झाली नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं पण काही नेते गद्दार झाले पण त्यांना सुद्धा पक्षांनी त्यांची जागा दाखवायचं काम केलं आणि कार्यकर्त्यांना सुद्धा पक्ष त्याच उमेदवाराने आणखी चांगल्या गिरेरीनं तुम्हाला सर्वांना अगदी चांगल्या पद्धतीनं पक्ष ज्या पद्धतीनं बांधणी करून तुम्हाला तुमच्या सर्वांची ताकद तुमच्या निवडणुकीसाठी पक्ष देईल असं सर्वांच्या आदरणीय नेत्यांच्या साक्षीने तुम्हाला ग्वाही देतो की राज्यातला 1 नंबरचा महिला संघटनेचा कुठला जिल्हा असेल तर तो बीड जिल्हा व्हायला पाहिजे हे मी इथे विनंती करते की पुन्हा नव्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या बीड जिल्ह्यात उभा करण्यासाठी तुमच्या मनात जे उत्साह आहे ते उत्साह ही नवीन संजीवनी मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आजच्या मेळाव्यात की जिल्हा परिषदेच्या त्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे काही झालं देव करतो ते भल्यासाठी दादा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हरली नाही या बीड जिल्ह्यामध्ये मताच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीच हरू शकत नाही या जिल्ह्यात सीएमला आणलं काय आणि या देशाच्या पीएमला आणलं काय यूपीत कुणाची लाट किंवा तमिळनाडूत कुणाची वाट लागली याचं घेणं देणं बीड जिल्ह्याला नाही बीड जिल्ह्याची जनता इमानदारीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत राहते संदीपजी ज्यावेळेला आपण भक्कम असतो त्यावेळेला कुणी किती ताकद कुणी कशा पद्धतीने काहीतरी करण्याचा तरी प्रयत्न केला गेला तर जोपर्यंत तुमची माझी नाळ पवार साहेबांच्या विचाराशी जुळली गेलेली आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टीची भ्रांत असण्याचं काही कारण नाही आणि म्हणूनच अजितदादांच्या भक्कम नेतृत्वाखाली तुम्ही या ठिकाणी सांगितलं आज आम्ही एवढी स्पष्टपणाची भूमिका घेतो
या बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे पूर्णपणाची ताकद पवार साहेबांची आणि अजितदादांची आहे अशी स्पष्टपणाचा खुलासा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी आवर्जून देऊ इच्छित आहे. कोणाला असं वाटलं की कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सत्तेवरती नाही त्यामुळे आम्ही काही केलं तरी आम्ही खपून घेऊ शकतो, पक्षाच्या विरोधामध्ये जाऊन एखादी भूमिका घेतली तरी आमचं कोण वाकडं करू शकत नाही, अशा बस्तीमध्ये काही माणसं होती. म्हणूनच प्रकाश दादा पक्ष शिस्त काय आहे दाखवण्याची भूमिका आपण महाराष्ट्रामध्ये घेतली आणि ज्यांना कोणाला अशी बस्ती वाढत होती त्यांना पक्षातून तातडीने निलंबित करण्यासंबंधीची भूमिका या राज्यामध्ये आपण घेतली. मला तर अतिशय तरुण वयामध्ये 1991 साली मी बारामतीचा खासदार झालो. त्याच वेळेस काकू देखील ह्या भागातल्या खासदार होत्या. 6 महिने मला त्यांच्याबरोबर कामाची संधी मिळाली आणि त्याच्यामुळं हे सगळं त्यांनी उभं केलेलं हे चांगल्या पद्धतीनं पुढे चाललं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठं अंतर पडू नये, त्याच्यामध्ये एकोपा राहावा, त्याच्यामध्ये निश्चितपणे एक समाजामध्ये चांगला मेसेज जावा हीच भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. तीच आदरणीय पवार साहेबांची पण भावना आहे. उद्याच्याला कुठं भांड्याला भांडं लागतं, आवाज होतो, परंतु तो आवाज किती मोठा होऊन द्यायचा ते प्रत्येकाने आपल्या आपल्या स्तरावर ठरवलं पाहिजे. यामध्ये कुणाला कमी लेखण्याचा अजिबात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार नाहीये आणि तसं काम राष्ट्रवादीनं कधी केलंही नाहीये. कधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं कुठल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं किंवा सर्वसामान्याचं घर फुटावं अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसणार आहे. ही पण बाब माझ्या बीडच्या जनतेने आणि माझ्या सहकारी मित्रांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये काही जण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष विशेष समितीचे 4 सभापती होत असताना देखील काहींनी त्या ठिकाणी विश्वासघात केला. विश्वासघात नाही, गद्दारी केली, कटपीपणा केला, नीचपणा केला. अशा पद्धतीची माणसं, अरे तुम्हाला आम्ही काय ताकद दिली नाही. आज देखील बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांचं कधी आयुष्यात जमत नव्हतं त्यांचं जिल्हा परिषदेच्या पद देताना कसं काय जमलं, कसं काय तिथं सगळ्या गोष्टी बरोबर त्या ठिकाणी घडून आल्या, याचं पण आत्मचिंतन सगळ्यांनी केलं पाहिजे. आम्ही हा नंतर आलेला आहे, हा पहिला आहे, हा आत्ताच आलेला असा भेदभाव केला नाही. काही जण आपल्याकडे नुसते येतील आणि पद घेण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या विरोधकांशी साटलोट करतील, मॅच फिक्सिंग करतील. असली माणसं तुमच्या माझ्या पक्षामध्ये अजिबात नसता कामा नये. जो जीवाला जीव देणारा असेल त्याच्याकरता काही करण्याचे आपली सर्वांची तयारी आहे. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा.